वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आहे. ते गीत कोणी लिहिले? ते गीत सर्वप्रथम कोणी गायले? वंदे मातरम पहिल्यांदा राजकीय घोषणा म्हणून वापर कोणत्या चळवळीसाठी आणि केव्हा करण्यात आला? संविधान सभेने वंदे मातरम हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा स्वीकारले? या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. 7 नोव्हेंबर 2025 रोजी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या गीताच्या 150व्या वर्धापना दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजभवनात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षपूर्तीच्या वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले. हा कार्यक्रम भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान म्हणून वर्षभर विविध ठिकाणी साजरा केला जाणार आहे. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले गीत आहे, जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. आई मी तुला वंदन करतो, असा वंदे मातरम या शब्दाचा अर्थ आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले वंदे मातरम हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंगदर्शन या साहित्यविषयक नियतकालिकेत पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यानंतर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे प्रार्थना गीत 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या आनंदमठ या आपल्या अजरामर कादंबरीत समाविष्ट केले. लक्षात ठेवा, वंदे मातरम हे गीत आनंदमठ या कादंबरीतील गीत आहे. 1896 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गायले होते. सात ऑगस्ट 1905 रोजी कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीत वंदे मातरमचा वापर पहिल्यांदा राजकीय घोषणा म्हणून करण्यात आला, ज्यामुळे बंगालमध्ये स्वदेशी आणि फाळणी विरोधी चळवळीला सुरुवात झाली. त्याचबरोबर 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भारताचा तिरंगा फडकवला. त्या ध्वजावर वंदे मातरम हे शब्द लिहिलेले होते. चोवीस जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने वंदे मातरम हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. बंकिमचंद्र चॅटर्जी हे 19व्या शतकातील बंगालमधील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते. 19व्या शतकातील बंगालच्या बौद्धिक आणि साहित्यिक इतिहासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा एक नामवंत कादंबरीकार, कवी आणि निबंधकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाचा आधुनिक बंगाली गद्य साहित्याच्या विकासावर तसेच उदयात येत असलेल्या भारतीय राष्ट्रवादाच्या अभिव्यक्तीवर विलक्षण प्रभाव आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले साहित्य: आनंदमठ, दुर्गेश नंदिनी, कपालकुंडला, देवी चौधुराणी या त्यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले, ते केव्हा लिहिले, ते कोणत्या कादंबरीतील आहे, वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम कोणी गायले आणि त्याचबरोबर संविधान सभेने वंदे मातरम हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा स्वीकारले या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSC-GD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. 2025 या वर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले, तर हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले हा प्रश्न याआधी सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस, SSC-CHSL 2021 मध्ये विचारला गेला आहे. चला तर पर्याय बघूया. पर्याय पहिला बंकिमचंद्र चॅटर्जी, पर्याय दुसरा रवींद्रनाथ टागोर, पर्याय तिसरा बिपिनचंद्र पाल आणि पर्याय चौथा मादाम भिकाजी कामा. तुमचे उत्तर कमेंट करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.